नमस्कार. मी प्रोफेसर अनिल सडे, AGM कॉलेज कराड. ऑनलाईन लेक्चरमध्ये आपले सरचे स्वागत आहे. आज आपण 12वी MCVC GFC या विषयाचे लेक्चर पाहणार आहोत. आजच्या तासाला आपण उद्योजकाला करावे लागणारे कार्य म्हणजेच उद्योजकाची कार्य हा घटक पाहणार आहोत. तसेच पुढे उद्योजकता हा देखील घटक आपण पाहणार आहोत. त्याच्यामध्ये प्रस्तावना, त्याची व्याख्या आणि त्याचे महत्त्व अशा प्रकारचे घटक आपण आजच्या तासाला पाहणार आहोत. आता उद्योजकाला करावे लागणारे कार्य किंवा उद्योजकाची कार्य म्हणजेच कामे. उद्योजक कोणत्या कोणत्या प्रकारची कामे पूर्ण करतो किंवा कार्य करतो या घटकाची आपण सर्वप्रथम चर्चा करूया. तर उद्योजकाच्या वेगवेगळ्या व्याख्यांचा आढावा घेतल्यानंतर आपल्या असे लक्षात आले आहे की उद्योजकाला उद्योजक म्हणून अनेक प्रकारची कार्य पार पाडावी लागतात किंवा कामे करावी लागतात. किंबहुना उद्योजकाच्या विविध व्याख्येमध्येच उद्योजकाची विविध कार्य दडलेली असतात किंवा लपलेली असतात, तर ती त्या उद्योजकाला पूर्ण करावी लागतात असे आपल्या निदर्शनास आलेले आहेत. मग ही उद्योजकाची कोणत्या कोणत्या प्रकारची कार्य आहेत किंवा कामे आहेत याची आपण सविस्तर चर्चा आज करणार आहोत. पहिलं कार्य आहे नवनिर्मिती. आता बघा, नवनिर्मिती म्हणजे काय, तर नाविन्यता, काहीतरी नवीन तयारी करण्याची धडपड उद्योजकाची असते. मग नवनिर्मिती हे पहिलं कार्य आपण उद्योजकाचं पाहणार आहोत. मग नाविन्य निर्माण करणे हे उद्योजकाचे महत्त्वाचे कार्य असते. बघा, उद्योजक म्हणलं की नाविन्य, काहीतरी नवीन तयारी केलं पाहिजे. बाकीच्यांच्या उद्योग क्षेत्रापेक्षा आपल्या उद्योग क्षेत्रामध्ये काहीतरी नवीन घडून आणायचं आणि त्याला ग्राहक तयारी कशी भेटतील याचा विचार उद्योजकाच्या अंगी असतो, बरोबर. मग हे नाविन्य निर्मिती अशा प्रकारचं कार्य देखील उद्योजक करत असतो. नाविन्य निर्मिती म्हणजे एखादी वस्तू नव्याने उत्पादित करायची म्हणजे प्रोडक्शन तयारी करायचं, नवीन वस्तूचं तयारी प्रोडक्शन करायचं आणि ते बाजारपेठेपर्यंत कसं सेंड होईल याचा विचार प्रत्येक उद्योजक तयारी करत असतो, बरोबर. अशा प्रकारे या ठिकाणी थोड्याफार प्रमाणात वस्तूंमध्ये बदल करून उद्योजक बाजारपेठेमध्ये वस्तू सेंड करत असतो विक्रीसाठी, बरोबर. तसेच ग्राहकांच्या गरजा असतील, आवडीनिवडी, क्रयशक्ती, बरोबर, त्यांची कॅपॅसिटी, कोणत्या कोणत्या दर्जाचे ग्राहक आपल्या बाजारपेठेमध्ये आहेत, मध्यमवर्गीय आहेत, उच्च दर्जे दैनिक आहेत किंवा निम्न दैनिक दर्जाचे आहेत, हे सगळं दैनिक अभ्यास करून, बरोबर, एजंटच्या मार्फत डिस्ट्रीब्युटरच्या दैनिक बाबतीत किंवा त्यांचा दैनिक आढावा घेऊन त्यांच्याकडून दैनिक माहिती कलेक्ट करून अशा प्रकारचं दैनिक कार्य उद्योजक दैनिक करत असतं. म्हणजे बाजारपेठेतील माहिती सर्व दैनिक जाणून घेऊन तशा प्रकारच्या नवीन वस्तू निर्माण करणे हे उद्योजकाचं त्याने कर्तव्य असतं. हा देखील उद्योजक त्याने पूर्ण करतो. ग्राहकांच्या गरजांचा, अपेक्षांचा विचार करून उद्योजक त्याने आपल्या प्रोडक्शनमध्ये किंवा वस्तूमध्ये, मालामध्ये बदल त्याने करत असतो आणि काहीतरी नाविन्यता करण्याचा त्याने प्रयत्न करतो. अशा प्रकारचं आपण पहिलं कार्य नवनिर्मिती उद्योजकाचं पाहिलेलं आहे. आता दुसरं दैनिक कार्य आहे धोका पत्करणे. प्रत्येक उद्योजक काय करतो, धोका पत्करतो. बिझनेसमॅन, उद्योजक, बरोबर, हा धोका पत्करल्याशिवाय होऊ शकत नाही. म्हणून प्रत्येक उद्योजक काय करतो, धोका पत्करतो, जोखीम उचलतो, रिस्क त्याने घेतो आणि त्याचा बेनिफिट त्याला काय होतो, प्रॉफिटच्या स्वरूपात त्याने मिळत असतो. अशा प्रकारे धोका पत्करणे हे आपण दुसरं दैनिक कार्य पाहणार आहोत. तर उद्योग म्हटले की धोका हा आला. प्रत्येक उद्योग क्षेत्रामध्ये धोका हा असतो, बरोबर. उद्योजक हा वर्तमान काळात उत्पादनाचे घटक निश्चित किमतीला विकत घेऊन त्यापासून तयार केलेली वस्तू अनिश्चित किमतीला विकणार असतो. बघा, म्हणजे पुढे भविष्यात त्याने काय होईल हे त्याला आत्ताच काही सांगू शकत नाही. तो वर्तमान काळामध्ये डिसिजन घेतो आणि वस्तू मात्र भविष्य काळात त्याने विकतो, बरोबर. अशा प्रकारे त्याला काही त्याने माहीत नसतं, म्हणजे तो काय करतो, धोका पत्करतो, बरोबर. आणि ज्या वेळेस उद्योजक उत्पादनाचे काम करत असतो त्यावेळेस ग्राहक आपली वस्तू खरेदी करेल की नाही याची त्याला शाश्वती नसते. म्हणजे तो प्रोडक्शन किंवा माल बनवण्याचं त्याने कार्य करतो. याला ग्राहक भेटेल किंवा न भेटेल हा पुढचा त्याने भाग आहे. म्हणजे धोका पत्करला. उद्योजक म्हटलं की धोका हा आलाच, जोखीम आली, रिस्क त्याने आली. अशा प्रकारचं
दुसरं आपण त्या ठिकाणी कार्य बघितलेलं आहे. म्हणजेच उद्योजकांना मोठ्या आत्मविश्वासानं उद्योजकाला असे धोके त्या ठिकाणी स्वीकारावे लागतात किंवा आत्मसात त्या ठिकाणी करून घ्यावे लागतात आणि त्याला पुढे पाऊल उचललं पाहिजे. तशा प्रकारे अशा प्रकारे आपण दुसरं त्या ठिकाणी कार्य पाहिलेलं आहे, धोका पत्करणे. तिसरं काय कार्य आहे, उत्पादन घटकाचे संघटन. आता बघा, उत्पादन घटकाचे संघटन म्हणजे काय, प्रोडक्शन. उत्पादन म्हणजे काय, प्रोडक्शनचे जे त्या ठिकाणी घटक असतील त्याला संघटित करायचं, संघटन करणे, बरोबर, एकत्रित आणणे, बरोबर. तर JBC यांच्या मतानुसार उद्योजकाला उत्पादन घटकाचे संघटन करावं लागतं. बघा, म्हणजे उत्पादन घटकांचे संघटन उद्योजकाला करावे लागते. उद्योगासाठी लागणारी जागा असेल, भांडवल असेल, कच्चा माल असेल, यंत्रसामुग्री असेल, मनुष्यबळ असेल, अनुषंगिक साधने असतील, अशा प्रकारच्या साधनांचा, बरोबर, किंवा घटकांचा जुळाजुळव त्या ठिकाणी करून उद्योजकाला घ्यावे लागते. अशा प्रकारचं कार्य देखील उद्योजकाला पूर्ण त्या ठिकाणी करावं लागतं. आणि उत्पादनास सुरुवात करण्यापूर्वी प्रकल्प अहवाल तयार करावा लागतो. बघा, आता उत्पादन सुरू करायच्या अगोदर त्याचा अहवाल देखील त्या ठिकाणी तयार करावा लागतो, बरोबर. त्याची माहिती त्या ठिकाणी कलेक्ट करावी लागते. विपणन, तंत्रज्ञान, व्यवस्थापन या सगळ्या घटकांचं आपल्याला सुसूत्रीकरण करून त्या ठिकाणी घ्यावं लागतं, त्याच्यामध्ये नियंत्रण करावं लागतं, बरोबर. अशा प्रकारचं आपण त्या ठिकाणी उद्योजकाला कार्य करावं लागतं, हे आपण पाहिलेलं आहे. पुढचं कार्य आहे चौथं, रोजगार निर्मिती. आता बघा, रोजगार निर्माण करण्याचं कार्य उद्योजक समाजामध्ये करत असतो, बरोबर. हे चौथं त्या ठिकाणी आपण कार्य पाहतोय, रोजगार निर्मिती. उद्योजक काय करतो, आपल्या समाजातील लोकांना रोजगार उपलब्ध करून देण्याचं कार्य करतो, बरोबर. मोठ्या प्रमाणात मनुष्यबळाचा वापर करून रोजगार निर्मिती करणे हे उद्योजकाचे महत्त्वाचे कार्य असते. बघा, हे जे कार्य आहे ते समाजातील लोकांना, बरोबर, मनुष्यांना त्या ठिकाणी रोजगार निर्माण करून देण्याचं त्याचं ध्येय असतं. मनुष्यबळ ही देशाची महत्त्वाची राष्ट्रीय संपत्ती असते. बघा, मनुष्याला देशाची राष्ट्रीय संपत्ती असं म्हटलेलं आहे. मग त्यांना रोजगार जर आपण त्या ठिकाणी निर्माण करून दिला तर त्यांच्या राहणीमानामध्ये त्यांचा उदरनिर्वाहाचं त्या ठिकाणी साधन म्हणून त्यांना त्या ठिकाणी तो उपयोग होणार आहे. आणि मनुष्यबळाचा जास्तीत जास्त चांगला उपयोग करून घेतल्या देशातील उद्योगांचा विकास होऊ शकतो. बघा, म्हणजे देशातील उद्योग याच्यामध्ये डेव्हलपमेंट त्या ठिकाणी होऊ शकतो, विकास त्या ठिकाणी होऊ शकतो. बघा, अशा प्रकारे मनुष्यबळाचा पर्याप्त वापर करून त्यांना रोजगार उपलब्ध करून देणे ही देखील जबाबदारी उद्योजक उचलत असतो. अशा प्रकारचं आपण रोजगार निर्मिती हे चौथं कार्य आपण पाहिलेलं आहे. पाचवं कार्य आहे राष्ट्रीय संपत्तीचा पर्याप्त वापर. बघा, जी राष्ट्रीय संपत्ती आपल्या देशामध्ये असते त्याचा पर्याप्त वापर उद्योजकांना केला पाहिजे. ती राष्ट्रीय संपत्ती कोणती कोणती आहे तर याचा देखील आपण माहिती याच्यामध्ये पाहणार आहोत. तर उत्पादनाचे काम करत असताना उद्योजक अनेक प्रकारची राष्ट्रीय संपत्ती वापरत असतो. उदाहरणार्थ, नैसर्गिक संपत्ती असेल, साधनसामग्री असेल, मनुष्यबळ असेल, याचा उद्योजकाला वापर करून घ्यावा लागतो. या घटकांशिवाय उद्योग होऊ शकत नाही, बरोबर. म्हणून या सर्वांचा पर्याप्त किंवा पुरेपूर लागल असा त्या ठिकाणी वापर करून राष्ट्रहिताच्या दृष्टीने महत्त्वाची जबाबदारी उद्योजकांनी उचलली पाहिजे. हे सर्व करत असताना उद्योजकांना वेळ असेल, पैसा, मानवी श्रम यांचा अपव्यय म्हणजे याचा दुरुपयोग होणार नाही याकडे देखील लक्ष दिलं पाहिजे. अशा प्रकारे आपण पाचवं कार्य बघितलेलं आहे, राष्ट्रीय संपत्तीचा पर्याप्त वापर. पुढे 6 नंबर कार्य आहे संशोधन करणे, रिसर्च म्हणजे संशोधन करणे. म्हणजे उद्योजकाला संशोधन करावं लागतं, रिसर्च त्या ठिकाणी करावा लागतो. तर उद्योजकाने सतत नवनवीन कल्पना शोधण्यावर भर दिला पाहिजे, बरोबर. जुनाट पद्धतीचा अवलंब टाकून दिला पाहिजे, टाळला पाहिजे. कोणताही उद्योग हा शेवटी समाजासाठी असतो, समाजातील लोकांसाठी असतो असा त्यानं त्या ठिकाणी विचार केला पाहिजे. आणि त्यांनी समाजाच्या आवडीनिवडी असतील ह्या सातत्याने बदलत असतात, लोकांच्या आवडीनिवडी त्या ठिकाणी बदलत असतात, क्रयशक्ती त्या ठिकाणी बदलत असते, इच्छाशक्ती त्या ठिकाणी बदलत असते. त्याप्रमाणे संशोधन करून उद्योजकानं बदललं पाहिजे. आणि समाजाला नेमके काय हवे आहे, कशा प्रकारचं त्या ठिकाणी वस्तू हवी आहे हे उद्योजकांना वेळोवेळी माहिती घेतली पाहिजे. अशा प्रकारे समाजाचा विचार करून उद्योजकाने आपल्या उत्पादनात बदल घडून आणला पाहिजे. आपण जर त्या ठिकाणी बदल त्या ठिकाणी घडून आणला नाही तर बाकीची इंडस्ट्री आपल्या त्या ठिकाणी पुढे जाऊन
प्रॉफिट त्या ठिकाणी मिळवू लागतात. त्याच्यामुळे आपण बदल घडवून आणणं त्या ठिकाणी गरजेचं आहे. उत्पादन कार्यात बदल घडवून आणण्यासाठी उद्योजकाचा संशोधन विभाग अद्ययावत असला पाहिजे, म्हणजे व्यवस्थित त्या ठिकाणी असला पाहिजे. रिसर्च सेंटर त्या ठिकाणी आपलं व्यवस्थित त्या ठिकाणी चाललं गेलं पाहिजे, तर आपण संशोधन त्या ठिकाणी करू शकतो. अशा प्रकारे संशोधन करणे हे आपण 6वं त्या ठिकाणी कार्य बघितलेलं आहे. 7वं राष्ट्रहिताचे कार्य. आपण राष्ट्रहिताचे कार्य देखील त्या ठिकाणी पार पाडलं पाहिजे. राष्ट्र म्हणजे आपला भारत देश. तर प्रत्येक देशाचा विकास हा त्या देशातील उद्योगांच्या विकासावर अवलंबून असते. बघा आता प्रत्येक देशाचा विकास कशावर अवलंबून असतो, तर इंडस्ट्री म्हणजे डेव्हलपमेंट त्या ठिकाणी किती प्रमाणात आहे त्याच्यावर राष्ट्रहित अवलंबून असतं. म्हणून देशातील उद्योजक हे रोजगार निर्मिती, नैसर्गिक साधन संपत्तीचा पर्याप्त वापर, दर्जेदार वस्तूंची निर्मिती, उत्पादित वस्तूंची निर्यात आणि शासनाच्या विविध करांचा भरणा यांसारखी महत्त्वपूर्ण त्या ठिकाणी कार्य करत असतात. ही सर्व कार्य राष्ट्रहिताची असतात, राष्ट्राच्या दृष्टीने त्या ठिकाणी महत्त्वाची असतात. याचं देखील त्या ठिकाणी भान उद्योजकांना ठेवलं पाहिजे. आणि उद्योगांच्या या कार्यातून देशाबद्दलचे प्रेम असेल, आस्था असेल आपल्याला प्रकट झालेली दिसून येते. अशा प्रकारे उद्योजक हे राष्ट्रहिताचे कार्य करीत असतात असे म्हणणे वावगे ठरणार नाही. अशा प्रकारे 7वं कार्य उद्योजक राष्ट्रहिताचे कार्य करत असतं. पुढे 8वं कार्य आहे पर्यावरणाचं रक्षण. उद्योजकांना पर्यावरणाचे रक्षण त्या ठिकाणी केले पाहिजे. आता कशा प्रकारे त्या ठिकाणी रक्षण केले पाहिजे, तर स्वच्छ व शुद्ध पर्यावरण ही आरोग्यासाठी महत्त्वाचे असते. बरोबर, म्हणजे समाजातील लोकांवर, बरोबर, त्याच्यामध्ये त्या ठिकाणी मनुष्य त्या ठिकाणी असेल, प्राणी असतं, यांच्या जीवनावर त्या ठिकाणी विपरीत परिणाम होणार नाही याकडे उद्योजकांना लक्ष दिलं पाहिजे. आणि औद्योगिकरणामुळे पर्यावरणावर मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी आघात होत असतो. फॉर एक्झाम्पल वृक्षतोड असेल, प्रदूषण असेल, यासारख्या समस्या औद्योगिकरणातून निर्माण त्या ठिकाणी होत असतात. तर या समस्यांमुळे मानवी जीवन धोक्यात येते. तर उद्योजकांना या गोष्टीकडे देखील लक्ष दिले पाहिजे. आणि उद्योगातून निर्माण होणाऱ्या टाकाऊ पदार्थाचा हवा, पाणी, जमीन, शेती, मानवी जीवन, प्राणी या सर्व घटकांवर विपरीत परिणाम त्या ठिकाणी होणार नाही याकडे देखील त्यांना लक्ष दिले पाहिजे. आणि पर्यावरणाचं रक्षण त्या ठिकाणी कसं करता येईल ते त्यांनी त्या ठिकाणी पाहिलं पाहिजे. अशा प्रकारे पर्यावरणाचे रक्षण हे 8 नंबर देखील कार्य आपण बघितलेलं आहे. आता पुढे 9 नंबर त्या ठिकाणी कार्य आहे ग्राहकांचे समाधान. आता बघा कस्टमर किंवा कंझ्युमर त्या ठिकाणी आपण याला इंग्लिशमध्ये म्हणतो, तर समाधान, सॅटिस्फॅक्शन. तर ग्राहकांचे समाधान उद्योजकांना त्या ठिकाणी साधलं पाहिजे. तर ग्राहकांच्या गरजांची किंवा गरजा असतील, आवडीनिवडी असेल, क्रयशक्ती असेल, त्यांना रास्त दरामध्ये त्या ठिकाणी वस्तू म्हणजे योग्य दराने त्या ठिकाणी पुरवठा केली पाहिजे. म्हणजे ग्राहकांच्या गरजांची पूर्तता करण्यासाठी प्रत्येक उद्योजक आपले कार्य करीत असतो. मग ग्राहकांच्या गरजा असतील, आवडीनिवडी असेल, यांचा अभ्यास करून म्हणजे डिस्ट्रीब्युटरच्या त्या ठिकाणी मार्फत किंवा एजंट त्या ठिकाणी नेमून आपण त्यांचा त्या ठिकाणी मार्केटमध्ये अभ्यास त्या ठिकाणी करून घेतला पाहिजे. आणि उद्योजकांना ते आपलं उत्पादनाचं कार्य बदललं पाहिजे. आणि ग्राहकांचे हित लक्षात घेऊन ग्राहकांना विक्रोत्तर सेवा म्हणजे वस्तू विकल्यानंतर देखील सेवा दिल्या पाहिजे. अशा प्रकारचं कार्य उद्योजक त्या ठिकाणी पार पाडत असतो. अशा प्रकारे आपण ग्राहकांचं समाधान हे देखील आपण कार्य बघितलेलं आहे. अशा प्रकारे उद्योजकाची कार्य आपण बघितलेली आहे. आता पुढचा घटक आहे उद्योजकता. आता उद्योजकता म्हणजे काय, एंटरप्रेनरशिप त्याला आपण इंग्लिशमध्ये असं म्हणतो. तर उद्योजकता हा घटक देखील उद्योजक वेगळा आणि उद्योजकता हा घटक वेगळा. उद्योजक हा सजीव व्यक्ती असतो म्हणून त्याला आपण उद्योजक म्हणतो. आणि उद्योजकता हा उद्योगामधील घटक आहे, एंटरप्रेनरशिप हा त्या ठिकाणी घटक देखील आपण पाहणार आहोत. तर 21व्या शतकात उद्योजकता हा शब्दप्रयोग अतिशय महत्त्वपूर्ण मानला जातो किंवा महत्त्वाचा आहे. राष्ट्र उभारणीसाठी म्हणजेच आपल्या देशाच्या उभारणीमध्ये उद्योजकता विकास अतिशय त्या ठिकाणी महत्त्वपूर्ण असून उद्योजकता विकासामुळेच पाश्चिमात्य राष्ट्रे जगात अग्रेसर त्या ठिकाणी आहेत. बरोबर, उद्योजकतेची सवय आणि आवड जर मनुष्याला लागली तर मनुष्य स्वावलंबी होतो. बरोबर,
म्हणजे उद्योजकाची किंवा उद्योजकतेची जर आवड त्या ठिकाणी मनुष्याला लागली तर तो स्वावलंबी बनतो. म्हणजे स्वतःचा व्यवसाय त्या ठिकाणी स्वतः करतो आणि पैसे त्या ठिकाणी कमवू शकतो. आणि स्वावलंबनामुळे मनुष्याचा आत्मविश्वास त्या ठिकाणी वाढतो, बरोबर, आणि त्याच्या आकांक्षांना देखील नवजीवन त्या ठिकाणी प्राप्त होते. तसेच उद्योजकता ही एक व्यापक स्वरूपाची संकल्पना आहे. व्यापक म्हणजे काय, तर मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी ही उद्योजकता ही संकल्पना आहे. याच्यामध्ये प्रचंड जिद्द, चिकाटी, आत्मविश्वास, प्रामाणिकपणा आणि कठोर परिश्रम हे सगळे गुण त्या उद्योजकाच्या अंगी असायला हवेत, बरोबर. आणि असे गुण असलेल्या व्यक्तीकडून समाजाच्या प्रगतीसाठी व कल्याणासाठी केल्या गेलेल्या कोणत्याही कार्यास उद्योजकता असे म्हणता येईल. अशा प्रकारे आपण उद्योजकता याची आपण प्रस्तावना थोडक्यामध्ये बघितलेली आहे. तर या ठिकाणी उद्योजक वेगळा, एंटरप्रेनर, आणि उद्योजकता एंटरप्रेनरशिप हे वेगळं. उद्योजक हा सजीव त्या ठिकाणी व्यक्ती असतो आणि उद्योजकता हा उद्योगामधला घटक त्या ठिकाणी असतो. अशा प्रकारे आपण प्रस्तावना त्या ठिकाणी बघितलेली आहे. त्याच्या पुढे व्याख्या. आता उद्योजकता याची आपण व्याख्या देखील बघणार आहोत. मग जेव्हा आपण उद्योजकता या संकल्पनेचा विचार करतो, आता बघा, उद्योजकता या संकल्पनेचा आपण विचार केल्यानंतर त्यावेळेस आपल्या असे लक्षात आले आहे की विद्याशाखेमधील तज्ज्ञ व्यक्तींनी आपापल्या परीनं अनेक त्या ठिकाणी व्याख्या केलेल्या आहेत. बघा, म्हणजे उद्योजकतेच्या देखील अनेक व्याख्या त्या ठिकाणी अनेक शास्त्रज्ञांनी त्या ठिकाणी केलेल्या आहेत. त्याच्यामधले आपण 2-3 व्याख्येचा त्या ठिकाणी आढावा घेणार आहोत, बरोबर. आता पहिली व्याख्या आहे JB या शास्त्रज्ञांनी व्याख्या त्या ठिकाणी केलेली आहे. बघा, ते असे म्हणतात, उद्योजकता म्हणजे उत्पादन घटकांचा मोबदला वाढवण्याचे साधन होय. आता बघा, उद्योजकता म्हणजे काय, तर उत्पादन घटकांचा म्हणजे जे उत्पादनाचे घटक असतात त्या घटकांचा मोबदला वाढवण्याचे साधन आहे. म्हणजे उद्योजकतेला असं त्या ठिकाणी म्हटलेलं आहे. म्हणजे उत्पादन घटकांचा मोबदला वाढवण्याचं कार्य उद्योजकतेमध्ये केलं जातं. अशा प्रकारची पहिली व्याख्या JB यांनी त्या ठिकाणी केलेली आहे. पुढची व्याख्या आहे पीटर ड्रकर यांनी देखील व्याख्या सांगितलेली आहे. ते काय म्हणतात बघा, नैसर्गिक साधनांच्या व उत्पादन घटकांच्या माध्यमातून ग्राहकांकडून प्राप्त केलेले मूल्य आणि समाधान म्हणजे उद्योजकता होय. बघा, आता नैसर्गिक साधनांचा त्या ठिकाणी आपण वापर करत असतो. तर नैसर्गिक साधन असेल, उत्पादन घटकाचं त्या ठिकाणी माध्यम असेल, ह्या दोन्हीचा विचार करून ग्राहकांकडून आपण मूल्य मिळवतो. म्हणजेच काय, त्यांच्याकडून पैसे घेतो आणि त्यांना आपण वस्तू त्या ठिकाणी देतो. मूल्य आणि समाधान म्हणजे उद्योजकता होय. अशा प्रकारची आपण दुसरी देखील व्याख्या पीटर ड्रकर यांची बघितलेली आहे. आता तिसरी एक व्याख्या आपण बघूया. हिजिन्स यांनी व्याख्या त्या ठिकाणी सांगितलेली आहे उद्योजकतेची. तर उद्योजकता ही संकल्पना उत्पादनाची संधी शोधणे. आता बघा, संधी म्हणजे काय, तर ऑपॉर्च्युनिटीज, संधी शोधायची, उत्पादन प्रक्रिया घडून आणायची, म्हणजेच काय, उत्पादन त्या ठिकाणी करायचं आणि उद्योगाचे व्यवस्थापन घडून आणायचं, म्हणजेच काय, मॅनेजमेंट त्याचं करायचं. बघा, म्हणजे याच्यामध्ये त्यांनी काय सांगितलंय, संधी शोधायची, उत्पादन करायचं आणि व्यवस्थापन घडून आणायचं, यालाच उद्योजकता असे म्हणतात. हिजिन्स यांनी अशा प्रकारची व्याख्या सांगितलेली आहे. तर आपण 2-3 व्याख्या उद्योजकतेच्या आपण बघितलेल्या आहेत. आता पुढे आपण बघूया उद्योजकता महत्त्व, बरोबर, म्हणजे एंटरप्रेनरशिप ऑफ इम्पॉर्टन्स ऑफ एंटरप्रेनरशिप, म्हणजेच काय, उद्योजकतेचे महत्त्व आपण त्या ठिकाणी बघणार आहोत. तर याला महत्त्व त्या ठिकाणी का प्राप्त झालं, बरोबर, इम्पॉर्टन्स ऑफ एंटरप्रेनरशिप, उद्योजकता महत्त्व. तर प्रत्येक देशामध्ये उद्योजकतेला अनन्यसाधारण महत्त्व आहे. बघा, म्हणजे अतिशय त्या ठिकाणी महत्त्व प्राप्त झालेलं आहे. मग कोणताही देश असो, उद्योजकतेला अतिशय त्या ठिकाणी महत्त्व त्या ठिकाणी प्राप्त झालेलं आहे. देशाच्या आर्थिक विकासात उद्योजकतेचे योगदान महत्त्वपूर्ण असते. म्हणजे आपल्या देशातील त्या ठिकाणी फायनान्शियल पोझिशन जे असेल, पैसा असेल, हे वाढण्याचं कार्य उद्योजकता हा घटक करतो. मग कोणत्याही देशाचा आर्थिक, त्याला आपण फायनान्शियल म्हणतो, सामाजिक, सोशल व औद्योगिक विकास, इंडस्ट्री डेव्हलपमेंट हा उद्योजकतेमुळेच घडून येतो. बघा, म्हणजे आर्थिक, सामाजिक, औद्योगिक हा सगळा त्या ठिकाणी विकास आपल्याला करायचा असेल कुठल्या पण देशामध्ये, तर आपल्याला उद्योजकता मदत करत असतो. तसेच उद्योजकता हे स्वयंरोजगाराचे एक प्रभावी माध्यम आहे. बघा, उद्योजकता काय म्हणतो, किंवा उद्योजक या घटकामुळे आपण स्वयंरोजगार करू शकतो, स्वतःचा व्यवसाय स्वतः त्या ठिकाणी करू शकतो आणि आपल्या देशामधील किंवा कुठल्या पण देशामधील बेकारी असेल, गरिबी असेल, या समस्या
सोडवण्यासाठी उद्योजकता महत्त्वाची त्या ठिकाणी कामगिरी बजावतो. तसेच कुठल्या पण देशामध्ये आता त्या ठिकाणी लोकसंख्या त्या ठिकाणी वाढत चाललेली आहे. तर लोकसंख्येच्या विस्फोटामुळेच बऱ्याच लोकांना पात्रता, क्षमता, अनुभव असून देखील नोकरी मिळणे अशक्य होऊन बसलेले आहे. बघा, तर 100 जर जागा असल्या, कुठल्या पण त्या ठिकाणी नोकरीची जागा निघाला तर 100 जागा असल्या तर 1 लाख फॉर्म त्या ठिकाणी येतात, 1.5 लाख त्या ठिकाणी फॉर्म येतात, तर त्याच्यामध्ये नंबर लागत नाही. बरोबर, अशाच प्रकारची परिस्थिती म्हणजे जॉब कमी आणि कॅन्डिडेट जास्त, अशा प्रकारची परिस्थिती होऊन बसलेली आहे. त्याच्यामुळं म्हणूनच नोकरीचा विचार न करता उद्योजकतेची कास धरणे ही काळाची गरज बनलेली आहे, असं ह्या उद्योजकतेमध्ये सांगितलेलं आहे. तसेच उद्योजकता ही प्रक्रिया असल्यामुळे उद्योग सुरू करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला आपले कर्तृत्व सिद्ध करून दाखवण्याची संधी निर्माण होते. आणि उद्योजकतेमुळे व्यक्ती ही स्वतःचे चरित्राचे म्हणजेच काय घर चालवणे याचं साधन म्हणून या ठिकाणी पैसा त्या ठिकाणी कमवू शकतं. तसेच त्याचबरोबर इतरांनाही त्या ठिकाणी रोजगार उपलब्ध करून त्या ठिकाणी देऊ शकतं. अशा प्रकारे रोजगार त्या ठिकाणी मिळवून देण्यासाठी किंवा रोजगार निर्माण करून देण्याचं कार्य हे उद्योजकता करीत असते. म्हणून ह्याला महत्त्व त्या ठिकाणी प्राप्त झालेलं आहे. आणि यामुळं काय होतं, सगळ्याच राष्ट्रामध्ये या ठिकाणी डेव्हलपमेंट म्हणजेच विकास व्हायला मदत झालेली आहे. अशा प्रकारे आपण उद्योजकता महत्त्व देखील बघितलेलं आहे. अशा प्रकारे आजच्या तासाला आपण उद्योजकाचे कार्य, उद्योजकता याची प्रस्तावना, व्याख्या आणि महत्त्व पाहिलेलं आहे. अशा प्रकारे आजच्या लेक्चरला आपण या ठिकाणी थांबूया. धन्यवाद.